स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी 1,70,000 जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत, जे जाहिरातींची वाट बघत आहेत आणि शिक्षक भरती कधी कधी पूर्ण होते या संदर्भातील जे आलेली सर्व व्हिडिओ जे आपण बघत आहात, की आपल्याला असं वाटायला लागलं की कुठं ना कुठेतरी चांगली माहिती मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत असतात. आपण सर्वजण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्या जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला येत आहेत आणि त्या जाहिरातींची संख्या मात्र आपल्याला कमी होताना दिसत आहे. जे अपलोड केलेल्या जाहिरातीची तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि पुन्हा अजून एकदा वाढेल का, हा तुझा आपल्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पण एकदा नक्कीच वाढेल आणि ते 5 ते 10 दिवसांसाठी वाढेल, 15 दिवसांसाठी वाढणार नाही. मग यात जर जागा कमी जर आल्या तर पुढची प्रक्रिया काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ वाढणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जागा मात्र कमी येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण यात शासनाची भूमिका मी कालही स्पष्ट केली, आजही तुम्हाला सांगतो आहे की शासनाला अजून वाटत नाही. कारण आता काही जिल्ह्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदला आज सुद्धा समुपदेशन आहे. नागपूर जिल्ह्याचं आज केंद्र प्रमुखांचं समुपदेशन आहे. जर यांना जॉईनिंग लेटर देतील तर या 15 दिवसामध्ये जर काही घडामोडी घडल्यात तर या जागा सुद्धा आपल्याकडे वाढून येणार आहेत, किंवा या ज्या शिक्षक त्या ठिकाणी केंद्रप्रमुख बनतील आणि जे काही राहिलेल्या ज्या जागा आहेत शिल्लक, त्यांच्या 2400 पेक्षा जास्त जागा आहेत, या जागा आपल्यासाठी येणार आहेत. परंतु येते की नाही याबद्दल आपण अजूनही शंकास्पद आहे. शासनाची भूमिका स्वतःची काही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही आणि या माध्यमातून विविध ज्या जागा आहेत, आश्रमशाळेच्या सुद्धा जागा या वेळेला येणार नाहीत हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजे या टप्प्यात येणार नाही. म्हणजे कट ऑफ हा जो आहे हा नक्कीच वाढणार आहे. म्हणजे कट ऑफ किती असणार आहे? 125 अबो 130 अबो हा कट ऑफ असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले चांगले मार्क्स आहेत त्यांचं या पहिल्या राऊंडमध्ये त्याचं सिलेक्शन होणार आहे. 130 प्लस कट ऑफ मी तुम्हाला सांगतो आहे पहिल्या राऊंडचा. जर जागा 5 ते 6,000 जागा, आता 5 ते 6,000 जागा आतापर्यंत आलेल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा आपल्याला येणार नाही आहे, ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. कारण गेली 1.5 महिना म्हणजे हे 15 दिवस आणि मागचा 1 महिना पूर्ण गेलेला आहे आणि 15 दिवस सुद्धा गेलेला, म्हणजे 1.5 महिन्यात आपण बघत आहोत. तर जाहिरातीची संख्याचा जो ग्राफ आहे हा चढत नाहीये, कमीच होत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी दिसत नाहीये की जास्तीत जास्त जाहिराती आपल्या अपलोड केलेल्या आहेत म्हणून. आणि जिल्हा परिषदच्या 30 कंडिशन आहे, खाजगीची पण 30 कंडिशन आहे, नफा मनपाची पण 30 कंडिशन आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर आश्रमशाळा त्या ठिकाणी ऍड होत आहेत, म्हणजे आश्रमशाळेचे सुद्धा आपल्याला जागा येणार आहेत, परंतु या वेळेला येणार नाहीत. कारण आता शासनाने परिपत्रक काढलेलं आहे 15 म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी. मग त्यात अजून प्रोसेस होण्यासाठी, प्रक्रिया होण्यासाठी वेळ लागणारच आहे. म्हणजे सर्व जो काही जागांचा आपल्याला संदर्भ घेतो म्हटलं आपण, तर हा दुसऱ्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मी स्वतः व्हिडिओ बनवलेला होता की जाहिरात यावेळेला शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती असणार आहे त्या 15,000 हा पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे. सेकंड हा 10 ते 12 समजा असं 28 ते 30,000 ची भरती यावर्षी होणार आहे असं आपण ते बोलत होतो. परंतु ते मात्र आपल्याला प्रक्रियेमध्ये होताना दिसत नाही, म्हणजे वास्तवात ते दिसत नाही आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी ज्या वेळेला प्रिफरन्स तुम्ही टाकता आहात त्यावेळेला सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. या मदतीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. विना शुल्क ही मदत असणार आहे की माझा ऍप आहे, मग त्यात जॉईन व्हा, तुम्ही या ग्रुपला जॉईन व्हा, असं करा तसं करा. मग आम्हाला पेड बॅच आहे. तर आपण स्वतः शिक्षक बनणार आहोत, आपली ती लायकी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काय करायचं आहे, प्रत्येकाचं स्वतःचं कॅटेगरी, स्वतःचं मार्क्स किती आहेत, स्वतःच्या कॅटेगरीसाठी आलेल्या जागा, स्वतःचा जिल्हा, या सर्व गोष्टी महत्वाच्या असणार आहे. नंतर तुमचं समांतर आरक्षण, तुमचं डीएड आहे, बीएड आहे, बीएससी आहे, एमएससी आहे, जे प्रोफेशनल आहे तुमचं, यानुसार तुम्हाला त्या प्रिफरन्सचा अभ्यास करायचा आहे. दुसऱ्याच्या भरोशावर या सर्व गोष्टी करायच्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यात पैसे जाणार आहे आणि तुम्ही स्वतः शिक्षक बनणार आहे, तर त्याचा अभ्यास करून जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमचा त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कारण हा पैसे कमवण्याचा धंदा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, आणि त्यात तुम्हाला फॉलो करा, तुम्हाला असं करा तसं करा, ते वारंवार तुम्हाला सांगताना तुम्हाला दिसत आहे. आणि कोणते चॅनलवाले आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. तुमचा प्रश्न आहे तो त्यांना फॉलो करायचा नाही करायचा, तुम्ही बॅच लावायची की नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्हाला अपडेट देणं, अपडेट सांगणं आणि त्याबद्दल सतर्क करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण शिक्षक बनणार आहे म्हणजे दुसऱ्याच्या भरोशावर बनणार नाही, तर तुम्हाला मिळालेले जे मार्क्स आहेत त्यावरती तुम्ही काम करणार आहात आणि त्याचवरती अभ्यास करून तुम्हाला ते मिळवायचं आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा आणि संपर्क करा. काही मदत लागली तर नक्की सांगा. धन्यवाद.